त्यानंतर आपण बघणार आहोत एक धक्कादायक बातमी। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ख्याती भारतासह जगभरात आहे। विद्येचं माहेरघर अशी पुण्याची ओळख बनण्यात या विद्यापीठाचंही मोठं योगदान आहे। मात्र याच विद्यापीठात बोगस डिग्री विकली जात असल्याचा आरोप होतोय। धक्कादायक म्हणजे हा सगळा प्रकार एका रिक्षा चालकाने उघडकीस आणलाय। पाहुयात लाखो विद्यार्थ्यांच्या कष्टाला हरताळ फासणारं हे बोगस डिग्रीचं रॅकेट चालवतंय तरी कोण? पाहुयात। 3 लाख मोजा, पदवीधर व्हा। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बोगस डिग्रीची विक्री। विद्येच्या माहेरघरात बोगस डिग्री विकणारं रॅकेट। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशभरातच नव्हे तर जगभरातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं विद्यापीठ। ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट अशी या विद्यापीठाची ओळख। पुण्याला विद्येचं माहेरघर असं नाव पडण्यात या विद्यापीठाचा मोठा वाटा। पण मंडळी, याच विद्यापीठात बोगस डिग्री विकणारं रॅकेट कार्यरत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। पण तो उघडकीस आणलाय एका रिक्षा चालकाने। महेश कदम आपल्या मुलाच्या ॲडमिशनसाठी विद्यापीठात गेले असताना त्यांना 3 लाखात मुलाला ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट देतो अशी गळ घालण्यात आली। धक्कादायक म्हणजे 1.5 लाखात व्यवहार ठरल्यानंतर त्यांना सर्टिफिकेट मिळालंही, पण त्यावर विद्यापीठाचं नाव चुकीचं छापल्याचं लक्षात आलं आणि तिथंच बोगस डिग्री विकणाऱ्यांचं पितळ उघडं पडलं। धक्कादायक म्हणजे बोगस डिग्र्यांचं दुकान थाटणारे चक्क विद्यापीठाचेच कर्मचारी असल्याचा आरोप कदम यांनी केला। चहा घेतल्यानंतर त्यांनी मला ते नीट समजून सांगितलं की तुम्ही आता तुमच्या मुलाला काम करताय, त्याला कामच करू द्या। तुमचं 3 वर्षाचं काम मी एका झटक्यात करून देतो। फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर आणि डिग्री हे 3 पण तुम्हाला देतो। मग म्हणलं त्याच्या मोबदल्यात तुम्हाला काय द्यावं लागेल? तर ते म्हणजे 3 लाख रुपये तुम्हाला पे करावं लागतील। 3 वर्षाचं तुम्हाला एक संगत मिळून जाईल। मी म्हणलं मी रिक्षा चालवतो, माझ्याकडे काय एवढे पैसे नाही आहेत। मग हा नाही करता आम्ही 1.5 लाखापर्यंत डन केलं। 1.5 लाखात त्यांना तिथंच लगेच मी त्यांना 50,000 रुपये लगेच दिले। मग मला म्हणलं बा तुम्ही जे मला काय पाठवलं नाही काय नाही, मग तुम्ही लगेच पाठवतो म्हणले। म्हणून त्यांनी मला लगेच तिथं पुणे विद्यापीठ डिग्रीचं सर्टिफिकेट पाठवलं। पण पाठवलं असं मी त्याच्यावर वाचलं की ते पुणे विद्यापीठाचं नाव दाखवते। मग म्हणलं सर हे नावाचं विद्यापीठ तर बंद होऊन 2014 साली त्याचं नाव बदल झालेलं आहे, सावित्रीबाई झालेली, तुम्ही पुणे युनिव्हर्सिटी कसं काय दाखवता? नाही बोले थांबा। मग त्यांनी मला लगेच दुसरं तिथून पाठवलं थोड्या वेळाने, सावित्रीबाई फुले विद्यापीठ। पण नाही, जराशी काहीतरी जरा धोकादायक दिसेल, त्यापेक्षा आपलं काम न केलेलं परवडते वा आपलं मागं सरकू म्हणून आपल्या पैशाची मागणी करत होतो, पण ते काय पैसे द्यायला तयारच नाहीये। हा सगळा प्रकार महेश कदम यांनी विद्यापीठ प्रशासनाच्या लक्षात आणून दिला आणि मोठी खळबळ उडाली। आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील या रॅकेटवर कठोर कारवाईची मागणी केली जाते। विद्यार्थ्यांचं भविष्य विकणाऱ्या या सगळ्या विद्यापीठातील कर्मचारी जे कोणी यामध्ये इन्व्हॉल्व आहे, रमेश मुकेकर एकटा नाहीये, तर या रमेश मुकेकर सोबत जे कोणी इन्व्हॉल्व आहेत त्याच्यामध्ये एक्झामिनेशन डिपार्टमेंट असेल, त्यातले काही अधिकारी असतील, काही कर्मचारी असतील, तर सगळ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी। अन्यथा आम्ही RPI स्टाईलने लवकरच तिथं आंदोलन लावण्यात येईल। तर मी कुलगुरूंना एवढीच विनंती करतो की लवकर फास्ट ट्रॅक वरती या सगळ्या गोष्टी लागल्या पाहिजेत, नाहीतर आम्ही तीव्र आंदोलन करू। पूर्ण महाराष्ट्रभरात हे आंदोलन पेटवण्यात येईल। खरं तर पुणे विद्यापीठाचा पसारा फार मोठा आहे। जगभरातील विद्यार्थी इथं शिक्षण घेतात, पण महाराष्ट्रातही पुणे विद्यापीठाचा आधार असणारे लाखो विद्यार्थी आहेत। 3 जिल्ह्यांमधील 800 महाविद्यालय संलग्न आहेत। 230हून अधिक मान्यताप्राप्त संशोधन संस्था संलग्न आहेत। पुणे, अहिल्यानगर, नाशिक जिल्ह्यात महाविद्यालय तब्बल 7 लाख विद्यार्थी पदवीचं शिक्षण घेतात। पारदर्शक आणि उच्च शिक्षण देण्याची शेखी मिरवणारं हे विद्यापीठ प्रशासन खडबडून जागं झालंय। या प्रकरणी चौकशीसाठी समिती नेमण्यात आली आहे। साहिल कदम या विद्यार्थ्याच्या पदवी संदर्भात एक तक्रार विद्यापीठ प्रशासनाला प्राप्त झाली होती। त्या संदर्भात प्रशासनाने तातडीने पावलं उचलून सत्यशोधन समितीची स्थापना केली आहे। त्या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर जी काही कायदेशीर कारवाई ती तत्काळ केली जाईल। एकीकडे विविध परीक्षांना पेपर फुटीचा रोग लागलेला असताना दुसऱ्या बाजूला पुणे विद्यापीठातच 3-3 लाखांमध्ये बोगस डिग्री विकली जाते।
तीन वर्ष अभ्यास करून पदवीधर होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कष्टावर हा मोठा शिंतोडा तर आहेच, पण सोबतच शिक्षण व्यवस्थेचा आणि विद्यापीठ प्रशासनाच्या सतर्कतेचाही गोऱ्या वाजल्याचा आरोप होतोय. म्हणूनच चौकशी समितीचे घोडे वेगाने दामटवत डिग्री विकणाऱ्यांवर कडक कारवाई ही व्हायलाच हवी. अन्यथा महात्मा ज्योतिराव फुले यांनी म्हटल्याप्रमाणे नीती विना गती गेली आणि गती विना वित्त गेले, अशी पुणे विद्यापीठाची नवी ओळख बनू शकेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.